आपल्या सर्वोच्च कल्याणाची इच्छा करण्यासाठी देवाच्या चांगुलपणासह योजना करण्याची देवाची बुद्धी आणि ते साध्य करण्यासाठी देवाच्या सामर्थ्याने आपल्याला कशाची कमतरता आहे? कशाचीही नाही. निश्चितपणे आपण सर्व प्राण्यांमध्ये देवाचे सर्वात प्रिय आहोत, होय ना? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मिसरच्या गुलामगिरीतून बाहेर काढलेल्या इस्रायल लोकांवर अनेक संकटे आली होती, परंतु त्यांच्या चुकांबद्दल ते सर्व होते. परमेश्वराने त्यांना सोडले नाही. वेळोवेळी त्यांच्यावर त्याने कृपेचा वर्षाव केला. या सर्व गोष्टी करण्याचे कारण म्हणजे देवाला त्याचे अभिवचन पूर्ण करायचे होते, कारण तो कधीही न बदलणारा देव आहे. आजच्या अध्ययनात यहोशुवा अध्याय 5 यामध्ये आपण पाहू की सर्व इस्रायल लोक आता यार्देन ओलांडून नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर सुखरूप आहेत. अशा वेळेस देवाने त्यांना काही विशेष असे करण्यास सांगितले होते. पुढे 6व्या अध्यायात आपण पाहू की खऱ्या अर्थाने परमेश्वराने इस्रायल लोकांना दूध आणि मधाने वाहणाऱ्या भूमीवर आणले. देवाने आपले वचन पूर्ण केले. नक्कीच या गोष्टींचा अभ्यास करणे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आता आपण यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. यहोशुवाचे पुस्तक 4था अध्याय. 12 लोकांची यार्देन नदीतून 12 दगड उचलण्याकरिता नेमणूक झाली होती आणि स्मारकाच्या रूपात 12 दगड उचलून यार्देनेच्या मध्यभागी ठेवण्यात आलेत. आणि जेव्हा कराराचा कोष घेऊन याजक लोक यार्देन नदीला पार करून गेलेत, तेव्हा नदीचे पाणी पुन्हा जसेच्या तसे झाले आणि वाहायला लागले. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की परमेश्वर यहोशुवाला उंच पद देतो. 4था अध्याय 1-3 वचने वाचूया. राष्ट्रातील झाडून सारे लोक यार्देने पलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, प्रत्येक वंशातून एक असे 12 पुरुष लोकांमधून निवडा आणि त्यांना अशी आज्ञा दे, यार्देनेच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून 12 धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा. मग यहोशुवाने इस्रायल लोकातील वंशातून एक असे जे 12 पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलाविले. श्रोत्यांनो, ज्या प्रकारे परमेश्वराने ह्यांना करण्यास सांगितले होते त्या प्रकारे ह्या लोकांनी केले. यार्देन नदीतून घेतलेले 12 दगड यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर ठेवल्या गेलेत. हे इस्रायलांच्या वतीने परमेश्वराने जे महान सामर्थ्य दाखविले त्याचे स्मारक होते. 8वं वचन सांगतं, यहोशुवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशुवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकांच्या वंशाच्या संख्येप्रमाणे 12 धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले. नंतर 9वं वचन वाचूया. तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशुवाने 12 धोंडे उभे केले. ते आजपर्यंत तेथे आहेत. ज्यावेळेला यहोशुवाने हा वृत्तांत लिहिला त्यावेळेला ते दगड त्याच ठिकाणी होते. आता ह्या भागाचा आमच्याकरिता फार मोठा आत्मिक अर्थ आहे, तो आपण पाहूया. ह्याचा पूर्ण अर्थ समजण्याकरिता मी फिलिपच्या पुस्तकातून काही गोष्टी नमुना म्हणून दर्शवित आहे. हे भाषांतर नाही, परंतु स्पष्टीकरण आहे, लावलेला एक अर्थ आहे. रोमकरासपत्र 6वा अध्याय 1-4 वचने सांगतात. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 1-4 वचने. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बप्तिस्मा घेतला ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला
त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. श्रोत्यानो, तुमच्या आणि माझ्याकरिता येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण पत्करले आणि ते यहोशुवाच्या पुस्तकात आमच्यासमोर ठेवलेले आहे. त्या मृत्यूच्या पाण्यात ते 12 दगड ठेवण्यात आले होते. यार्देन नदीमध्ये ते 12 दगड येशू ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी साक्ष देतात आणि जे 12 दगड यार्देन नदीतून बाहेर काढण्यात आलेत आणि यार्देनच्या पश्चिम तीरावर ठेवण्यात आले, ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे दर्शक आहेत. 1900 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त मरण पावला आणि रोमकरासपत्र 6व्या अध्यायात पॉल ही गोष्ट स्पष्ट करतो की आम्ही त्याच्या मृत्यूमध्ये संयुक्त झालो आहोत. खेदाची गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, बाप्तिस्मा ह्या शब्दाचे भाषांतर झाले नसून त्याला दुसऱ्या भाषेच्या लिपीत लिहिण्यात आले आहे. बॅप्तिझो हा ग्रीक भाषेतला शब्द आहे आणि ह्याचा जो मूळ अर्थ आहे त्याचा पाण्याशी कुठलाही संबंध नाही. संयुक्त होण्याविषयी हा शब्द आम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये आम्ही त्याच्याशी संयुक्त झालो आणि जेव्हा तो मेला, तो आमच्याकरिता मेला. त्याचा मृत्यू आमचा मृत्यू होता. जेव्हा तो मृत्यूतून जिवंत झाला, आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर जिवंत झालो आणि आज एका जिवंत येशू ख्रिस्ताशी जुडल्या गेलो आहोत, ह्यासाठी की तुम्ही आणि मी आत्मिक आशीर्वादांना प्राप्त करावे. मला खात्री आहे की तुम्ही गोष्ट समजू शकाल. आम्ही त्याच्याशी संयुक्त झालो आहोत. ज्या वेळेला इस्रायल लोकांनी यार्देन नदी पार केली, त्यानंतर ते पॅलेस्टाईन देशाचे नागरिक झाले. नेहमीकरिता ते त्या देशाशी जुडल्या गेले. इतकेच नाही, परंतु आज सुद्धा ह्या वेळेला सुद्धा पॅलेस्टाईन देशात त्यांच्याविषयी चर्चा होते आणि जेव्हा त्यांच्यापैकी कोणी त्या देशातून बाहेर निघाले, त्याच्याविषयी भटकणारा यहुदी असे संबोधून बोलण्यात आले. ह्या विधानाला दुसऱ्या एका महत्त्वाच्या विधानाशी जोडूया. श्रोत्यानो, जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताजवळ आलो, त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला, तेव्हा त्याचा मृत्यू आमचा मृत्यू झाला आणि त्याचे पुनरुत्थान आमचे पुनरुत्थान झाले. जेव्हा तुम्ही ह्या एकत्वापासून दूर जाता, भटकता, थोड्या वेळासाठी का होईना त्याच्या भयंकर अर्थाबद्दल विचार करा. पौलाने इफिसेतील मंडळीला हे आशीर्वादपूर्ण तथ्य लिहिले. इफिस्करास पत्र 2 अध्याय 4 ते 7 वचने. इफिस्करास पत्र 2 अध्याय 4 पासून 7 वचने. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले, ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. श्रोत्यानो, जेव्हा येशू ख्रिस्त मेला, तेव्हा तो तुमच्या आणि माझ्या पापांकरिता मेला, जेणेकरून तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त व्हावे. आणि जेव्हा तो मरणातून जिवंत झाला, तेव्हा त्याचे जीवन आमचे जीवन झाले. आता येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जिवंत परमेश्वराशी जोडल्या गेलो आहोत. श्रोत्यानो, परमेश्वराच्या पवित्र वचनाच्या अनेक सत्यांपैकी, अनेक महान सत्यांपैकी हे एक महान सत्य आमच्यासमोर मांडण्यात आलेले आहे. 4 अध्याय 19 ते 22 वचने वाचूया. पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून येरिहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले. यार्देनेतून उचलून आणलेले 12 धोंडे यहोशुवाने गिलगाल येथे उभे केले. तो इस्रायल लोकांना म्हणाला की पुढे जेव्हा तुमची मुले बाळे आपापल्या वडिलांना विचारतील ह्या धोंड्यांचे महत्त्व काय, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की इस्रायल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार गेले. आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता. त्याचप्रमाणे तुम्ही यर्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली. ह्यावरून परमेश्वराचा हात सामर्थ आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना निरंतर धाक वाटेल. ह्या भागापासून श्रोत्यानो, आम्हाला जो आध्यात्मिक पाठ शिकायला मिळाला आहे, तो जर आम्हाला जागृत ठेवायचा आहे, तर त्याचा अंतिम अनुमान हाच निघतो की आम्हाला आमच्या लेकरांना शुभवर्तमान परमेश्वराचे वचन शिकवायचे आहे. सर्व ख्रिस्ती आईवडिलांचा हा एक धंदा आहे, हे कार्य आहे.
आपल्या लेकरांना येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानात आणणे, त्यांचे मार्गदर्शन करणे ह्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. लेकरांना प्रभूविषयी शिक्षण देणे, त्यांची त्याच्या भयात, त्याच्या ज्ञानात वाढ करणे ही प्रत्येक मातापित्याची जबाबदारी आहे. 23 आणि 24 वचने मी आत्ताच आपणाकरिता वाचलीत. श्रोत्यानो, जे काही परमेश्वराने इस्रायल लोकांकरिता केले ते त्यांच्या फायद्यासाठी केले, आमच्या फायद्यासाठी केले. ह्यासाठी केले जेणेकरून लोकांनी हे समजून घ्यावे की परमेश्वराचा हात खरोखरच समर्थ आहे. हा उद्देश तेव्हाच पूर्ण झाला जेव्हा कनानी लोकांनी ऐकले की इस्रायल लोकांनी यारदेन नदी पार केली आहे. ह्या अध्यायामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला स्मरणात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे कराराचा कोश पुढे जाऊन यारदेन नदीला विभागतो. मोशेच्या हातातली काठी नाही श्रोत्यानो. याजक लोक कराराच्या कोशाला समोर घेऊन जातात. येशू ख्रिस्त त्याच्या मृत्यूच्याद्वारे आमच्या समोर जातो, परंतु ह्या जीवनात आमच्या सोबत जातो. यारदेन येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा नमुना आहे, आमच्या नाही. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने आमच्या समोर जाऊन आमच्याकरिता स्वर्गाचं द्वार उघडलेले आहे. मानवाच्या पापांमुळे स्वर्गाचे द्वार मानवाकरिता पूर्णपणे बंद झाले होते, परंतु परमेश्वराच्या महान प्रेमामुळे त्याने येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठविले. येशू ख्रिस्ताने आम्हातील प्रत्येकाचे पाप स्वतःवर घेतले आणि वधस्तंभावर प्राण दिला. त्याच्या मृत्यूमुळे आणि पुनरुत्थानामुळे आम्ही त्या वचनाच्या देशात प्रवेश करू शकतो.
आता आपण 5वा अध्याय अभ्यासू. 5वा अध्याय पहिलं वचन सांगतं, इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देने पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही. आपण 4थ्या अध्यायात पाहिले की यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती. ज्या ऋतूमध्ये इस्रायली लोक तिला पार करण्यास आले तेव्हा त्या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला होता. तसेच हर्मोन पर्वतावरील बर्फ वितळून त्याचे पाणी सुद्धा नदीत मिसळले होते. अशा पुराच्या स्थितीत नदी असल्यामुळे अमोरी आणि कनानी लोकांनी कधीच अपेक्षा केली नाही की इस्रायली लोक नदी पार करतील. त्यांची अपेक्षा होती की पुराची ही वेळ निघून गेल्यानंतर इस्रायली लोक नदीला पार करतील. त्यांना कदाचित वाटले असेल की लढाईच्या तयारीकरिता त्यांच्याजवळ बराच वेळ आहे. परंतु श्रोत्यांनो, देवाने इस्रायल लोकांना नदी पार करण्याकरिता मदत केली. त्यांना नदी पार करणे शक्य झाले आणि हे ऐकून ह्या लोकांना धक्का बसला. 2 ते 5 वचने पहा. त्यासमयी परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. त्याप्रमाणे यहोशुवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून गिबअत हा अरालोत येथे इस्रायल लोकांची सुनता केली. यहोशुवाने त्यांची सुनता केली ह्याचे कारण हे की युद्धास पात्र असे मिस्र देशातून निघालेले सगळे पुरुष मिस्र देशातून निघाल्यानंतर वाटेत रानात मरण पावले होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुनता झाली होती, पण मिस्र देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुनता झाली नव्हती. श्रोत्यानो, जी नवीन पिढी होती तिने सुनता करण्याचा जो संस्कार होता त्याकडे दुर्लक्ष केले. हा संस्कार अब्रामाशी जो करार होता त्याचे चिन्ह होते. अब्रामाशी जो करार होता त्यामध्ये तुम्हाला आठवतं का की इस्रायल लोकांना कनान देशाची भूमी देण्यात आली होती. त्या निर्जन स्थानात भटकत असताना इस्रायली लोकांनी ह्या संस्काराचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. 6 ते 9 वचने. कारण इस्रायल लोक रानात 40 वर्षे प्रवास करीत होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे ह्या काळात त्यांचा संहार झाला होता. परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही. त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढविली होती त्यांची यहोशुवाने सुनता केली, कारण वाटेने त्यांची सुनता झाली नव्हती, ती बेसुनतच राहिली होती. सर्व राष्ट्राची सुनता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. मग परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल अर्थात लोटून देणे असे म्हणतात. नव्या पिढीतील जे लोक होते त्यांनी मनाने आणि प्रत्यक्ष रूपाने सुनतेचा जो संस्कार आहे त्याचे पालन केले नाही. जो अब्रामाशी करार केला होता त्याचे चिन्ह होते. इस्रायल लोक त्या निर्जन अरण्यात 40 वर्षे भटकत राहिले आणि वचनात लिहिले आहे की मिस्र देशातून निघालेले सगळे पुरुष मिस्रातून निघाल्यावर वाटेत रानात मरून गेले होते. हे सगळे लोक युद्धास लायक असे होते. त्यांची जी लेकरे परमेश्वराने त्यांना दिली होती त्यांची सुनता यहोशुवाने केली. ह्यावेळेला परमेश्वराने मिस्री लोकांकडून त्यांचा जो उपहास होत होता, निंदा होत होती, ती त्यांच्यापासून दूर केली. इस्रायली लोक जेव्हा बंदिवासात होते त्यावेळी नंतरच्या वर्षामध्ये मिस्री लोकांद्वारे त्यांचा उपहास होत होता. सुनता करण्याच्या ह्या संस्काराकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि त्यांनी त्या निर्जन अरण्यात भटकत असताना सुद्धा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ज्या ठिकाणी यहोशुवाने इस्रायल लोकांची सुनता केली त्या ठिकाणाला गिलगाल असे नाव देण्यात आले, ज्याचा अर्थ आताच मी वाचला, लोटून देणे असा होतो. 10वे वचन. इस्रायल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहो जवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. ही वेळ वर्षातील वसंत ऋतूची होती. ह्या ऋतूमधील जो अखेरचा पाऊस होता त्यावेळी इस्रायल लोकांनी सुनतेचा संस्कार केला आणि नंतर वल्हांडण सण साजरा केला. मिस्री लोकांद्वारे करण्यात येणारा उपहास इस्रायलपासून दूर झाला. परमेश्वराने वचन दिले होते की
अब्रामाच्या वंशाला हा देश, ज्या ठिकाणी दूध मधाचे प्रवाह आहेत, तो देश मी देईन. आणि हे वचन आता साक्षात पूर्ण व्हायला आले होते. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आमच्याकरिता आध्यात्मिक पाठ आहे. जुना स्वभाव चांगला नाही. जुना स्वभाव आत्मिक आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. जुना स्वभाव आध्यात्मिक आशीर्वादांचा आनंद उपभोगू शकत नाही. जुन्या स्वभावाला कनान सुद्धा आवडणार नाही, नाही स्वर्गातील गोष्टी आवडतील. गलतीकरसपत्र 5 अध्याय आणि 17 वचनामध्ये पॉल लिहितो, कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहेत, ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. पौलाने पाहिले की जुन्या स्वभावामध्ये काहीच चांगले नाही आणि नवीन स्वभावात सामर्थ्य नाही. इस्रायलांच्या सुनतेद्वारे हे सत्य ओळखण्यात आले. 11 आणि 12 वचने पुढे वाचूया. वल्हांडणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमेर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला. तो पुन्हा इस्रायल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. नवीन करारात आम्हाला सांगण्यात आले आहे की मान्ना येशू ख्रिस्ताचे चित्र आहे. येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 49 ते 51 वचनामध्ये म्हटले. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 49 ते 51 वचने वाचूया. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकरी मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये मान्ना त्याचे प्रतिनिधित्व करतो. त्याने स्वर्गसुख सोडून पृथ्वीवर जन्म घेतला, जेणेकरून पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणे म्हणून अर्पण करावा. जेव्हा इस्रायली लोक कनान देशात आलेत तेव्हा मान्ना बंद झाला आणि त्यांनी त्या देशातले जुने धान्य, जुने पीक खाल्ले. 13 ते 15 वचने पहा. यहोशुवाने यरीहो जवळ असताना समोर पाहिले, तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशुवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही, मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशुवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशुवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशुवाने तसे केले. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी यहोशुवाला परमेश्वराने बोलावले आणि त्याच्यावर कामगिरी सोपवली. ज्याप्रमाणे मोशेला होरेब डोंगराजवळ जळत्या झाडीतून परमेश्वराने बोलावले होते, त्याचप्रमाणे यहोशुवाला परमेश्वराने बोलावले. निर्गमचे पुस्तक 3 अध्याय आणि 5 वचन सांगतं, देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. इस्रायल लोक यार्देन नदी पार करून तिच्या दुसऱ्या भागाला पोहोचले होते. तेथे त्यांनी छावणी दिली होती. कदाचित एका सुंदर सकाळी यहोशुवा उठला असेल आणि सगळीकडे दृष्टी टाकली असेल. फार आकर्षक दृश्य होते. त्याच्या सभोवती इस्रायलच्या 12 वंशांची छावणी होती. मला असं वाटतं हे दृश्य पाहून त्याचे मन थोडे गर्वाने फुगले असेल. तोच अधिकारी होता. त्याचा तंबू मुख्यालय होता. त्याने छावणीच्या किनाऱ्याकडे दृष्टी टाकली तर त्याला कोणी पुरुष हाती उपसलेली तरवार घेऊन पुढे उभा असलेला दिसला. कदाचित यहोशुवाला वाटले असेल की तेथे कोणीतरी आहे, ज्याला हे माहीत नाही की मी ह्या ठिकाणी सेनापती आहे. मी आता जाऊन त्याला ठीक करतो. तो त्याच्याजवळ गेला असेल आणि म्हणाला असेल, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? एखाद्या चांगल्या व्यक्तीप्रमाणे त्याने विचारले असते, तुझे काय काम आहे? तलवार उपसून येथे उभे राहण्यास तुला कोणी सांगितले? परंतु त्याने उत्तर दिले, मी येथे परमेश्वराचा सेनानायक ह्या नात्याने आलो आहे. यहोशुवावर ह्या वाक्याचा काय परिणाम झाला? त्याने त्याला साष्टांग प्रणिपात केला. यहोशुवाला समजून आले की इस्रायलांचे मुख्यालय त्याच्या तंबूत नाही, परंतु परमेश्वराच्या सिंहासनाजवळ आहे. परमेश्वर त्यांचे मार्गदर्शन करीत आहे. खरे पाहता श्रोत्यांनो, परमेश्वराच्या लोकांचा तो सेनापती नव्हता, परंतु तो दुसऱ्याच्या अधिकारात होता आणि तो अधिकारी म्हणजे स्वतः परमेश्वर होता.
श्रोत्यांनो, आम्ही यहोशुवाच्या जीवनाद्वारे बरेच काही शिकत आहोत. ज्या देशाला देण्याची परमेश्वराने आणभाग केली होती, त्या देशात इस्रायलांचे पाऊल पडले होते. ज्याकरिता त्यांनी परिश्रम केले होते, 40 वर्षे प्रतीक्षा केली होती, त्या देशामध्ये त्यांना आणण्याचे श्रेय यहोशुवाला प्राप्त झाले होते. जर आमच्यापैकी कोणीही अशा प्रकारे सफल झाले असते तर आमची काय स्थिती झाली असती, ह्याची कल्पना आपण करू शकता. आम्ही ह्या जगात मोठमोठ्या सम्राटांचे, राजांचे चरित्र वाचतो, ज्यांना विजय प्राप्तीमुळे घमंड झाला. आज आमच्यातील किती लोकांना घमंड आहे? एक साधारण व्यक्ती जेव्हा प्रगती करते, उंच पदावर चढते, तेव्हा त्या व्यक्तीला फार घमंड वाटतो. परंतु यहोशुवाच्या जीवनात आम्ही त्याला परमेश्वरासमोर नेहमीच नम्र असे पाहतो. आज आम्हाला त्याच्या जीवनापासून नम्रता शिकायची आहे. आम्ही कोणीच नाही. जे काही आहोत ते फक्त परमेश्वराच्या कृपेने आणि दयेने आहोत. म्हणून श्रोत्यांनो, आज जर आपल्या जीवनात घमंड आहे तर त्या घमंडाला परमेश्वरासमोर ठेवा, क्षमा मागा आणि नम्र असे जीवन जगा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले की परमेश्वराने कशा रीतीने त्याच्या वचनाची पूर्ती केली. इस्रायल लोक आता वचनदत्त भूमीवर होते. देवाची इच्छा होती की त्यांनी येथून पुढेही त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे. म्हणूनच काही गोष्टींची पूर्ती यहोशुवाच्या द्वारे त्या ठिकाणी केलेली आपण पाहिली आहे. प्रियानो, देवाची इच्छा हीच आहे की आमच्यामध्ये बदल झालेला स्वभाव असावा. आम्ही पुन्हा पुन्हा जुन्या स्वभावाकडे वळू नये. काय आज आपण योग्य कृती करण्यासाठी, आज्ञेचे पालन करण्यासाठी कटिबद्ध आहात? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी तू आम्हाला घेतलेला आहेस. आणि प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलत आहेस. तू आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस. तू आम्हाला शिकवलंस की तू आमचं कल्याण करणारा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही सदैव तुझ्यासोबत असावं. प्रभूजी, आमच्यामध्ये चांगला स्वभाव असावा. तू आम्हाला बदललेला आहेस. तुझ्या सानिध्यामध्ये येणं आमच्यासाठी आमच्या स्वभावामध्ये बदल होणं आहे. परंतु आम्ही जुन्या गोष्टींकडे, जुन्या स्वभावाकडे वारंवार आम्ही वळू नये. म्हणून प्रभूजी, तुझी कृपा आम्हाला हवी आहे. आम्ही तुझ्याकडं पाहत आहोत. तुझ्याद्वारे आम्हाला बल आणि शक्ती मिळते. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.